तर मंडळी अशा प्रकारे आपला मसाला तयार झालेला आहे. मसाल्यामध्ये इथे मी कांद्याचा वापर केलेला नाहीये. कांद्याचा वापर फोडणीच्या वेळेला आपण करू शकतो. तर या मसाल्यापासून आज आपण मिक्स व्हेज भाजी करणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं पनीरही घालणार आहे आणि ही भाजी आपली आज कशी होणार आहे या मसाल्याची ते मी इथे दाखवणार आहे. मंडळी ग्रेव्हीची भाजी मी इथे बनवणार आहे. भाज्या कुठल्या घेतल्या ते मी इथे दाखवणार आहे. मी एक लोखंडी कढई घेतलेली आहे. 2 टीस्पून मी घातलेलं आहे तेल आपलं गरम होतंय. इथे मी घेतलेलं आहे अर्धा टोमॅटो, थोडंसं मी घेतलेलं आहे दुधी, 2 मशरूम मी कापून घेतलेले आहे, थोडीशी कोबी आणि 2 छोट्या साईजचे कांदे मी इथे घेतलेले आहे, थोडेसे घेतलेले मटारचे दाणे आणि एक 50 ग्राम घेतलेला आहे इथे पनीर. इथे आपला बनवून घेतलेला मसाला आपण घेणार आहे 1 टीस्पून. तेल गरम झालेलं आहे. 1 टीस्पून मी घेते आलं लसूण आणि कोथिंबीर पेस्ट. आपल्याला घालायचा आहे कांदा, कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. या भाजीमध्ये फक्त आपल्याला आलं लसूण पेस्ट वापरायचे आहे, बाकी तुम्हाला कुठलीही गरज नाही. या मसाल्याची ग्रेव्ही छान तयार होते. आणि तिखटाचं प्रमाण मी कमी वापरलेलं आहे मसाल्यामध्ये, कारण अगोदरच जर मसाल्यामध्ये तिखट जास्त असेल तर एखाद्या वेळेला जास्त कमी टाकल्यानंतर भाजी तिखट होऊ शकते. म्हणून मी मसाल्यामध्ये प्रमाण कमी ठेवते तिखटाचं. जर एक्स्ट्रा आपल्याला हवं असेल तर आपण एक्स्ट्रा मिरची पावडरचा वापर इथे करू शकतो. एकीकडे मी दुसऱ्या गॅसवरती तवा ठेवलेला आहे. तव्यावरती मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि याच्यावरती मी पनीरचे तुकडे थोडेसे परतून घेणार आहे. इथे कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. थोडीशी घालायची आहे हळद. आता बनवलेला ग्रेव्हीचा मसाला, आणि आता आपल्याला घालायचे आहे सर्व भाज्या टाकलेल्या आहेत. मिक्स आपल्याला व्यवस्थित करायचंय. 1 टीस्पून आपण एवढ्या सगळ्या भाज्यांना फक्त हा मसाला वापरलेला आहे. तुम्ही जास्तही घेऊ शकता. तिखट जर जास्त पाहिजे असेल तर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये मिरची पावडर सुद्धा टाकू शकतात. मी अगदी थोडीशी मिरची पावडर इथे घेतलेली आहे. पनीर असं परतवून घेतलेलं आहे. तर थोडंसं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचंय. तर मंडळी हे जे मी मिक्सरमध्ये आता मसाला वाटून घेतलेला होता, तर तेच भांडं मी पाणी घालून आणि तेच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं पाणी मी घातलेलं आहे. आता घालायचंय चवीपुरतं मीठ. भाज्या आपल्याला थोडीशी उकळी आल्यानंतर थोड्याशा भाज्या शिजू द्यायच्या, नंतर आपण पनीर घालणार आहे. हे बघा, झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटे भाजी शिजून घ्यायची. त्यावरती झाकण ठेवून 2 मिनिटानंतर आपण पनीर याच्यामध्ये टाकणार आहे. तर आता आपण घालणार आहोत पनीर. पनीर घालून 1 ते 2 मिनिट आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आहे. ग्रेव्ही आपली तुम्ही बघा घट्ट एकदम झालेली आहे भाजी. तर तुम्हाला थोडं रस्सा हवा असेल तर तुम्ही अजून पाणी घालू शकता, किंवा यापेक्षा अजून तुम्हाला भाजी अजून घट्ट हवी असेल तर अजून 1 मिनिट ठेवून आणि आपल्या आवडीप्रमाणे भाजी आपल्याला इथे शिजून घ्यायची आहे. 1 टीस्पून आपण मसाला घातलेला आहे, पण बघा मस्त वास सुटलेला आहे. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. तर मंडळी भाजी तयार झालेली आहे. आजच्या मसाल्याची भाजी आपण इथे केलेली आहे. तर मसाल्याची रेसिपी आणि त्यापासून बनवलेली भाजी
कशी वाटली तुम्हाला रेसिपी सांगायला विसरू नका. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.